अतिवृष्टीनंतर मदतीचा प्रस्ताव सरकारनं केंद्राला पाठवला नाही। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची लोकसभेत माहिती। अतिवृष्टीमुळे राज्यात 14 लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतीचं नुकसान। केंद्राला 1,10,309 हेक्टर शेती नष्ट झाल्याची माहिती। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची फसवाफसवी सुरू। राज्य सरकारनं अद्याप केंद्राकडे प्रस्ताव न पाठवल्याची सुप्रिया सुळेंची माहिती। सरकारवर टीका। तपोवनमधील वृक्ष पुनर्रोपणासाठी 1.5 कोटींच्या यंत्र खरेदीचा घाट। यंत्र खरेदीसाठी पालिका प्रशासनाकडून प्रस्ताव तयार केल्याची माहिती। वृक्षतोडीला विरोध असतानाच पालिकेकडून वृक्ष पुनर्रोपणासाठी यंत्र खरेदीची तयारी। वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींचा विरोध अद्यापही कायम। नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडी विरोधातील लढ्याला कलाकारांचा पाठिंबा। अभिनेते सयाजी शिंदे यांच्या नेतृत्वात कलाकारांचं तपोवनमध्ये निषेध आंदोलन। अभिनेत्री अनिता दाते, चिन्मय उदगीरकर यांचा आंदोलनात सहभाग। साधू संतांचा अपमान सहन करणार नाही। सयाजी शिंदे यांनी पॉलिटिकल पिठलं घालण्याचं काम करू नये। सयाजी शिंदे यांनी साधू संतांबद्दल केलेल्या वक्तव्यावर सदावर्तेंचा इशारा। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये झालेल्या राड्या प्रकरणी 5 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल। रात्री उशिरापर्यंत तणाव निर्माण झाल्याचा दृश्य। वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर सक्षम ताटेच्या कुटुंबाची नांदेडमध्ये घेणार भेट। प्रेम प्रकरणातून सक्षम ताटेची गोळ्या झाडून हत्या। प्रेयसीच्या वडिलांनी आणि भावांनी केली होती हत्या। नागपूरच्या कामठीमधील नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजय कदम यांची पोलीस कर्मचाऱ्यांनी कॉलर पकडल्याचा आरोप। अजय कदम बहुजन एकता मंचाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार। पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची समर्थकांची मागणी। एमआरडीच्या मुंबईतील ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह प्रकल्पात आज टीबीएमचं लॉन्चिंग पार पडणार। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार। थोड्याच वेळात सोहळा संपन्न होणार। तर या टीबीएम लॉन्चिंगसाठी आता मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी दाखल झाले आहेत। थोड्याच वेळात या ठिकाणी टीबीएम लॉन्चिंग पार पडणार। कामकाज सल्लागार समितीची आज बैठकीत आगामी हिवाळी अधिवेशनाचं कामकाज निश्चित केलं जाणार। विधिमंडळात दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन। राज्य निवडणूक आयोगाविरोधात ओबीसी महासंघ कोर्टात जाणार। ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना कमी आरक्षण। तायवाडेंची प्रतिक्रिया। ऊस क्षेत्र वाढल्यानं राज्यात यंदा साखरेचं चांगलं उत्पादन। यंदाच्या हंगामात 342 लाख टन उत्पादनाचा अंदाज। यावर्षी महाराष्ट्रात साखरेचं बंपर उत्पादन होण्याचे संकेत। राज्यात येत्या 48 तासात तीव्र थंडीची लाट। किमान तापमानात मोठी घट होण्यास सुरुवात। पुणे, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि धुळ्यामधील तापमानात 3 ते 4 अंशांनी घट होणार। विक्रोळीत शिंदे सेनेच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांवर गर्दुल्ल्यांचा हल्ला। विक्रोळी टागोरनगर परिसरात तणावाचं वातावरण। नशेचा बाजार उघड करणाऱ्या कार्यकर्त्यांवर हल्ला। ड्रग्ज गांजा विकणाऱ्या टोळीला युवा सेनेनं रंगेहात पकडून दिलं। मुंबईच्या धारावीतील फुटपाथवर 35 वर्षीय महिलेची प्रसूती। पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे महिलेची सुखरूप प्रसूती। यानंतर महिलेला जे रुग्णालयात केलं दाखल। पोलिसांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक। कल्याण डोंबिवली महापालिकेनं 13 वर्षीय मुलाचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याची घेतली जबाबदारी। मृत मुलाच्या पालकांना 6 लाखांची नुकसान भरपाई देण्याची तयारी। 2 आठवड्यात रक्कम पालकांना देण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश।